3 वर्षाची रास एवढी आहे. ओके, ही 3 वर्षाची रास आणि 5 वर्षाची रास एवढी आहे, ही 5 वर्षाची रास. ओके, ह्यांचा फरक किती वर्षाचा आहे? 5 आणि 3 म्हणजे 2 वर्षाचा. ह्यांचा जो फरक काढला जातो त्यावेळी 2 वर्षाचं व्याज मिळतंय आपल्याला तिथं. 2 वर्षाचे व्याज मिळते. काढूया ह्यांचा फरक. हे 3 आहे, 8,400 वजा हे 3 वर्षाची रास किती आहे? हा, हे 5 आहे ना, 5 वर्षाची किती? 8,400 वजा 3 वर्षाची 7,440. 0 इथं 10 होणार, 10तनं 4 गेले 6, इथं 3 होणार, 13तनं 4 गेले 9, इथं 0 होणार. 960 बरोबर आहे का? बघा, कमेंट करा, नाहीतर हे चुकलं तर सगळं चुकत जाईल पुढे. 960 रुपये हे 2 वर्षाचे व्याज. 960 1 वर्षाचं काढू शकताय. हो, 1 वर्ष, त्याला 2 न बघा. 960 1 वर्ष व्याज बरोबर. 2 4 8 2 16 2 0 0 1 वर्षाचं गावलं. 5 आता ह्याच्यावरून आपण 5 वर्षाचं पण काढू शकतो आणि 3 वर्षाचं पण काढू शकतो. ह्यातलं कुठलं बी एक गणित आता धरायचं आणि आपलं फायनल उत्तर काढायचं. इथपर्यंत समजलं तुम्हाला? जे 2 वर्षाचं 3 जिथं इथं मुदत दिलेली आहे जेवढी 5 वर्षाची आणि 3 वर्षाची दिली, जे जास्त आहे त्यातनं कमीची वजा करायची रास, आणि 5 आणि 3चा फरक 2 आहे, मग ती जी येणार आहे ती 2 वर्षाचं व्याज येणार आहे. त्याच्यावरनं 1 वर्षाचं काढायचं, त्याला 2 न भागायचं किंवा इथं जे असेल त्यानं भागायचं. 1 वर्षाचं काढलं. आता 1 वर्षानं आपण 5चं काढू शकतो आणि 3चं पण काढू शकतो. 5चं काढूया, सोपं जाते भागाकार करायला. 480 1 वर्षाचं आहे तर 5 वर्षाचं किती व्याज होतंय? 5 0 0 75 40 7 4 5 20 आणि 4 24. हे 5 वर्षाचं आलं. 5 वर्षाचे व्याज, सरळ व्याज 2,400. आणि आपल्याला माहिती आहे मुद्दल म्हणजे काय असतं? इथं रास आहे, ही रास आहे ना 5 वर्षाची. या रास मधनं हे 5 वर्षाचं व्याज जर वजा केलं तर आपल्याला मुद्दल सापडते. 8,400 मधनं 2,400 वजा करा. आता आपलं सूत्र घ्या मेन. म द क भागिले 100. म म्हणजे मुद्दल, द म्हणजे दर, क म्हणजे काळ भागिले 100. ह्या सूत्राने आपण सरळ व्याज काढतो. हे सिंपल इंटरेस्टचं सूत्र आहे, सरळ व्याज. ओके, ह्यांची वजाबाकी करा. 0 0 0 0. ओके, आता इथं मुद्दल नाही, ह्यातनं नाही वजा करायचं, ह्यातनं करायचं ना. हा, ह्यातनं वजा करा. 0तनं 0 गेले 0, ह्या 0तनं हा 0 0, 4तून 4 गेले 0, 8तून 2 गेले 6. 6,000 मुद्दल गावलं. 5 वर्षाची, इथं 5 वर्षाचं आपण घेतलंय म्हणून इथं 5 घेऊया आणि आपल्याला रेट काढायचा आहे. रेटसाठी x घेऊया. छेदस्थानी 100 असते त्या सूत्रामध्ये इथं. आणि सरळ व्याज किती आहे? 5 वर्षाचं 2,400. सरळ व्याजाच्या जागेला सरळ व्याज, इथं सरळ व्याज आहे ना. 2 0ला 2 0 गेले. इथं 60 गुणिले 5 आहे आणि इथं त्यांना गुणिले x आहे, म्हणजे यांचा गुणाकार आहे. इथं 60 गुणिले 5 गुणिले x. ची किंमत काढायची आहे. 60ला आणि 5ला तिकडे पाठवा, इथं त्यांचा गुणाकार करून पाठवा किंवा कसंही पाठवा. सोपा आहे गुणाकार. 6 35 म्हणजे 300 गुणाकार आहे. 300 घ्या इकडे. 0 0 3 भागा 3 8. हे निघालं आपलं फायनल उत्तर.